विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 10वा तुमचा आणि माझा आवडीचा सब्जेक्ट जॉमेट्री, भूमिती. आणि याच्यातलं शेवटचं प्रकरण, शेवटच्या प्रकरणातलं काय सांगा? शेवटच्या प्रकरणाचं नाव मेन्झुरेशन, महत्त्वमापन. आणि या लास्ट चॅप्टरमधील शेवटचा भाग प्रॉब्लेम सेट 7. आणि प्रॉब्लेम सेट 7 मधील शेवटचे 2 उदाहरणं आपल्याला राहिलेली आहेत. आणि त्यातील 11 नंबरचं एक्झाम्पल आपण पुस्तकात वाचणार आहोत, कारण ही ॲक्टिव्हिटी आहे. आणि ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे आपल्याला कुठून लिहायला सुरुवात करावं लागेल? सोल्युशनपासून. ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला थोडंसं उदाहरण नजरे घालून घालायचं आणि मग आपल्याला हे बॉक्सेस फिलअप करायचे आहेत. आणि थोडं मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की मी मराठीतून एक्सप्लेन करतो आणि तुम्ही पुस्तकात पेन्सिलनं किंवा वहीमध्ये पहिले प्रश्न लिहून घ्या. नंतर व्हिडिओ पाहता पाहता बॉक्सेस फिलअप करा किंवा एकदा समजून घ्या, तुम्हाला मनानं आपोआप भरता येईल. आता ही ओरिजिनल फिगर आहे. दिस इज द फिगर. शेडेड रिजन नंबर 1, शेडेड रिजन नंबर 2, शेडेड रिजन नंबर 3. आणि या तिघांची आपल्याला एरिया काढायचा आहे, छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आणि मग आता पहिले याचा विचार करू. आता सी हे सेंटर ऑफ द सर्कल घेऊ. या इथं सी इज द सेंटर ऑफ सर्कल. वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. सी पासून बी पर्यंत रेडियस घेतली. चॉपमध्ये सी पासून बी पर्यंत रेडियस घेतलेली आहे. आणि आपण हा काय काढलेला आहे? इथं ही 20 सेंटीमीटर. आणि मित्रांनो, हे झालं सेक्टर. कारण सेक्टरची व्याख्या काय? एरिया इन्क्लोज्ड बाय 2 रेडियस अँड मायनर आर. दिस इज द मायनर आर. BXT. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल C? 90. वाय? बिकॉज क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर. याचं माप 90 अंश आहे, कारण चौकोन ABCD हा चौरस आहे. चौरसाच्या प्रत्येक कोणाचं माप किती आहे? 90 अंश. म्हणजे θ इज इक्वल टू 90 डिग्री. ही झाली याची रेडियस. चारही बाजू 20 आहे, म्हणजे R झालं 20. आणि आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढता येईल. हे झालं एरिया ऑफ सेक्टर. आता ह्या स्क्वेअरचे 2 भाग केले. पहिला भाग झाला सेक्टर, वर्तुळ पाकळी, आणि दुसरा भाग झाला एरिया ऑफ शेडेड रिजन. पुन्हा एकदा पहा. आता सी इज द सेंटर ऑफ सर्कल. इतकं आपण सेक्टर तयार केलं. हा जो शेडेड रिजन आहे याला म्हटलं नंबर 1, याला म्हटलं नंबर 2. 1 + 2 म्हणजे काय? स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 2. 1 म्हणजे शेडेड रिजन, 2 म्हणजे सेक्टर. आणि शेडेड रिजनचं जर काढायचं असेल तर 1 इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर -2. म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअरमधून इतका भाग काढून टाकला की हा भाग मिळणार आहे. चला मित्रांनो, आता ॲक्टिव्हिटी पूर्ण करू. उदाहरण सोडवण्यापूर्वी फिगरचं निरीक्षण करा. कोणतं सेंटर ऑफ सर्कल घेतलं म्हणजे कोणतं सेक्टर तयार होतं, कोणतं सेगमेंट तयार होतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सोल्युशन. साइड ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू रेडियस ऑफ सेक्टर C. C इज द सेंटर ऑफ सर्कल. BXD. व्हॉट इज द रेडियस? 20. व्हॉट इज द रेडियस? 20. अर्धा मार्क पक्का झाला. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. साइड किती आहे? 20 स्क्वेअर, 400 सेंटीमीटर स्क्वेअर. साइड स्क्वेअर म्हणजे 20 स्क्वेअर, 400 स्क्वेअर. या स्क्वेअरमधून मी हे सेक्टरचं मायनस केलं की मला पहिलं शेडेड रिजनचं भेटल. चौरसातून वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे 2 नंबर मायनस केलं की मला काय भेटेल? पहिल्या शेडेड रिजनचं एरिया. चला, एरिया ऑफ स्क्वेअर ABCD किती आलं? 400. अरे आलं, काही डोकं लावायचं काम नाही. हे सेक्टरचा फॉर्म्युला आहे, θ/360. हे आपण इकडे लिहिलंच होतं. θ = 90, R = 20. आणि R² म्हणजे 20² 400. आपल्याला काहीच करायचं काम नाही, त्यांनी पूर्ण कॅल्क्युलेशन करून दिलंय.
400 - 314 86. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक आवाहन करेल की ही ॲक्टिव्हिटी 2दा-3दा सोडवा आणि नंतर फक्त प्रश्न लिहा आणि त्याच्या खाली लिहा फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन आणि मनानं पूर्ण प्रश्न सोडवा. तो जर तुम्हाला सोडवता आला तर समजा की तुम्ही आत्तापर्यंत जे मॅथमॅटिक्सचं चॅप्टर नंबर 7चं वर्क केलेलं आहे ते अतिशय योग्य रीतीने केलेलं आहे. आता शेडेड रिजन नंबर 1चं आपल्याला भेटलं. आता आपल्याला काढायचं नंबर 2 आणि नंबर 3. कशात एरिया काढायचा? नंबर 2 आणि नंबर 3. आता मी ए सेंटर घेतो. कोणतं सेंटर घेणार आहे? ए. चला आता ही फिगर पुसून टाकतो. आता घेतो ए. चला इतका भाग आता आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण हा एरिया काढून घेतला नंबर 1चा. त्याच्यासाठी सेंटर घेतलं होतं कोणतं? सी. कोणतं सेंटर घेतलं होतं? सी. CB CD ही झाली होती रेडियस. आणि पहिल्याचं उत्तर काढलं आपण. पहिल्याचं उत्तर आलं किती आलेलं? पहिल्याचं उत्तर 86. आता आपल्याला ह्या रिजनचं काढायचं 2 नंबर आणि 3 नंबर. या उदाहरणामध्ये एकच महत्त्वाचं आहे की आपल्याला इमेजिन करावं लागतं की कोणतं सेंटर ऑफ सर्कल घेतलं म्हणजे कोणती सेक्टर तयार होते. आणि वर्तुळ पाकळी, वर्तुळ केंद्र हे लक्षात येण्यासाठी यू मस्ट थिंक अबाउट द रेडियस. विच इज द रेडियस? नाव आय टेक द ए ॲज द सेंटर. ए इज द सेंटर ऑफ सर्कल. ए इज द सेंटर ऑफ सर्कल. AP, AQ दे आर द रेडियस. दे आर द रेडियस. म्हणजे या 2 रेडियस झाल्या आणि 2 रेडियस मधला हा पूर्ण भाग म्हणजे झाला सेक्टर. ही झाली वर्तुळ पाकळी. 2 रेडियस पहा. आता आपण एला सेंटर घेतलं. एवर सेंटर घेतलं आणि इतका भाग घेतला आणि मोठं वर्तुळ पाकळी काढलेली आहे. ए इज द सेंटर ऑफ द सर्कल. AP झाली रेडियस, AQ झाली रेडियस. 2 रेडियसच्या मधला भाग 2 रेडियस अँड मायनर आर्क. मायनर आर्क कोणता? PCQ. PCQ म्हणजे हे झालं सेक्टर. मग या सेक्टरमध्ये काय काय आलं? हा भाग आला शेडेड पोर्शन, हा भाग आला शेडेड पोर्शन आणि हा स्क्वेअर आला. नंबर 1 म्हणू याला. सेक्टरमध्ये काय काय आलं? सेक्टरमध्ये काय काय आलं पहा. सेक्टर काय आहे समजलं तुम्हाला? वर्तुळ पाकळी, 2 त्रिज्या आणि लघु कंस यांनी मर्यादित केलेला भाग म्हणजे वर्तुळ पाकळी. पहिली त्रिज्या झाली AP, दुसरी त्रिज्या झाली AQ आणि हे झालं लघु कंस. वाय इट इज सेक्टर? A is the center of circle. AP is first radius. AQ is second radius. 2 radius and this minor arc. आणि म्हणून म्हणतो मित्रांनो की आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला 4 मार्काचे 5 मार्काचे प्रश्न, स्पर्धा परीक्षेतले प्रश्न कदापि सोडवता येणार नाही. सेक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय गेलं पाहिजे? 2 रेडियस आणि मायनर आर्क. मग सेंटर कोणतं घेतलं? ए. ही झाली फर्स्ट रेडियस, ही झाली सेकंड रेडियस. आता सेक्टरमध्ये काय काय आलं पहा. वर्तुळ पाकळीमध्ये काय काय आलं? नंबर 1 आला स्क्वेअर, नंबर 2 आला शेडेड रिजन, नंबर 3 आला शेडेड रिजन, शेडेड रिजन प्लस स्क्वेअर. शेडेड रिजनचं मला काढायचं आहे म्हणजे 2 आणि 3चं मला उत्तर काढायचं आहे. म्हणजे सेक्टरमधून काय मायनस करू मी? स्क्वेअरचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ स्क्वेअर मीन्स एरिया ऑफ शेडेड रिजन 2 and 3. इतका कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपल्याला आता ॲक्टिव्हिटी पटकन सोडवता येईल. चला, रेडियस ऑफ बिगर सेक्टर. विच इज द सेंटर? विच इज द सेंटर? सेंटर इज ए. सेंटर इज ए. चला, लेंथ ऑफ डायगोनल ही झाली याची रेडियस, कारण हा पण सर्कलवर आहे. P सर्कलवर, Q सर्कलवर आणि C सर्कलवर. AC काय झालं याचा डायगोनल. AC काय झालं याचा डायगोनल. आणि डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू साईड. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले साईड. आणि साईड किती आहे? 20. 20 वर्गमुळात 2. 20 स्क्वेअर रूट ऑफ 2. ए हा सर्कलचं सेंटर आहे. असं सर्कल काढलं आपण मोठं. मग त्या सर्कलवर कोण कोण आलं? P, C आणि Q. AP 20√2, AC 20√2, AQ 20√2.
दिलंय का पा 20√2. ओके. एरिया ऑफ शेडेड रिजन म्हणजे 2+3. 2+3. एरिया ऑफ शेडेड रिजन म्हणजे 2+3. 2+3. सेक्टरमधून काय मायनस करायचं स्क्वेअर. तर व्हॉट इज द एरिया ऑफ स्क्वेअर. 20 × 20 साइड स्क्वेअर 400. एरिया ऑफ शेडेड रिजन आउटसाइड द स्क्वेअर म्हणजे 2+3 इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर θ/360 πr². θ 90 का आहे. वाय दिस अँगल इज 90 बिकॉज एव्हरी अँगल ऑफ स्क्वेअर इज राईट अँगल. चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजे θ किती आलं 90 आणि r ची व्हॅल्यू 20√2 डायगोनल ऑफ स्क्वेअर. चला 0 0 गेट्स कॅन्सल आणि याला आपण आता बाजूला सॉल्व्ह करून घेऊ. मी इकडचं आता पुसून टाकतो याला. याचं काही काम राहिलेलं नाही. आपण याला रफ कामासाठी इकडं 90/360 3.14 20√2 20√2. तुम्ही पण सोडवा मी पण सोडवतो. काय उत्तर येतं पाहू आपण. 9 1 9 9 4 4 1 4. याला काय करतो 2 2 4. याला करतो 10. 2 1 2. याला करतो 10. 10 × 10 100 आणि 100 × 3.14 314 0 0 1 2 304 314 314 √2 × √2 4. √2 × √2 किती आलं 4 नाही 2. कारण √2 × √2 √4. 4चं स्क्वेअर √2 628. चला माझं आन्सर 628 आला आहे. तुमचं किती येतं ते कन्फर्म करा. 628. चला पुढं 20√2. 20चा स्क्वेअर हे झालं आपलं काम. 20चा स्क्वेअर 400. 628 मधून 400 गेले 228 सेंटीमीटर स्क्वेअर. हे कशाचं झालं 2 नंबर आणि 3 नंबर. आणि टोटल शेडेड एरिया कोणता कोणता आहे 1 2 3. 1चा आन्सर किती आहे 86. सो टोटल एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू 86 प्लस 228 इज इक्वल टू 314 मीटर स्क्वेअर. मित्रांनो मी चुकीनं जिथं जिथं सेंटीमीटर लिहिलंय तिथं तिथं मीटर स्क्वेअर करा. तिथं तिथं मीटर स्क्वेअर करा. चुकीनं लिहिलेलं आहे मीटर स्क्वेअरचं करेक्शन करून घ्या. माझ्यानंतर लक्षात आलं की ते 20 मीटर आहे तर मीटर स्क्वेअर करून घ्या मित्रांनो. मीटर स्क्वेअर करा त्याला एकदा. यस नाही 20 सेंटीमीटर आहे ॲक्च्युअल. आणि इथं सुद्धा नाही सेंटीमीटरच आहे. चुकीनं लिहिलं आपलं बरोबर आहे सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मित्रांनो या प्रकारे एकदम प्रश्न सोडवायची घाई करू नका. पहिले एक लक्षात घ्या की माझं टार्गेट काय. माझं टार्गेट आहे शेडेड रिजन 1 2 3चं एरिया काढायचा. मग मी पहिले काय केलं हा स्क्वेअर घेतला. हा स्क्वेअर घेतला. दिस इज द स्क्वेअर. ए इकडं काय आला डी ABCD. हा झाला 90. हे झाले 20 20 20. आता सी घेतलं सेंटर म्हणजे ही झाली रेडियस ही झाली रेडियस. आणि आता काय काढला आपण सेक्टर काढला. हा झाला सेक्टर. सेक्टरमधला हा झाला शेडेड रिजन नंबर 1 आणि हा झाला नंबर 2. आणि स्क्वेअरमधून हे 2 नंबरचं सेक्टर काढून टाकलं की काय भेटणार आपल्याला शेडेड रिजन. लक्षात आलं मित्रांनो. हा झाला सेक्टर आणि हा झाला शेडेड रिजन. आणि 1 + 2 म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर 400. त्याच्यातून हे सेक्टरचं मायनस केलं. ते या प्रकारे हे झालं पहिलं. आता दुसरं आणि तिसरं काढण्यासाठी आपल्याला आपण इकडं सी घेतलं होतं सेंटर ऑफ द सर्कल. सी घेतलं होतं. चला मागचा भाग थोडासा कट करायचा आहे मित्रांनो. या प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा विचार करा काय काय केलं आपण. सुरुवातीला शेडेड रिजन आपल्याला काय काय शोधायचं 1 2 3. त्याच्यातला आपण पहिले 1ला सॉल्व करायचा प्रयत्न केला. हा सॉल्व करायचा प्रयत्न केला. हा स्क्वेअर याचा एरिया झाला 400. साईड स्क्वेअर हा सी. याला घेतलं सेंटर. हा पी. हा डी. ही झाली रेडियस. ही झाली रेडियस. आणि हे झालं सेक्टर. हे झालं सेक्टर.
याला म्हटलं नंबर 2, याला म्हटलं शेडेड रिजन नंबर 1. 1 + 2 शेडेड रिजन प्लस सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर, आणि शेडेड रिजन इज इक्वल टू 400 मायनस एरिया ऑफ सेक्टर. हे झालं पहिलं. त्याचं उत्तर आलं आपलं 86. त्याच्यानंतर आता सी सेंटरचं काम झालं. आता सेंटर घेतला ए. सेंटर कोणता घेतला? ए. बरोबर आहे. ए पी झाली रेडियस, पहिली रेडियस. ए क्यू झाली दुसरी रेडियस, आणि ए वर चॉप ठेवून सर्कल काढलं. हा झाला सेक्टर. हा काय झाला? सेक्टर. पी हा सर्कलवर आहे, सी हा सर्कलवर आहे, क्यू हा सर्कलवर आहे. म्हणजे ए सी झाली रेडियस, इट इज द डायगोनल ऑफ स्क्वेअर. आणि या सेक्टरमध्ये कोण कोण आलं? स्क्वेअर आला, शेडेड रिजन आलं. सेक्टरमध्ये कोण कोण आलं? स्क्वेअर आला, शेडेड रिजन आलं. मग सेक्टरमधून काय काय मायनस केलं? सेक्टरमधून स्क्वेअर मायनस केला. सेक्टरमधून स्क्वेअर मायनस केला, राहिला कोणता? शेडेड रिजन. तर मित्रांनो, एकदा सांगितल्यानं उदाहरण लक्षात येणार नाही. आणि आपण प्रॅक्टिस सेटमधले 7.4 मधले उदाहरणं फक्त उत्तर काढून मार्कासाठी जर सोडवले असतील, आपल्याला जर समजलेलंच नसेल, सेक्टर, आर, रेडियस, लेंथ ऑफ आर, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ ट्रँगल, एरिया ऑफ सेगमेंट, 7.3, 7.4 पक्क झालं पाहिजे मित्रांनो. कन्सेप्ट क्लिअर करा. आकृत्या काढा, 10-15 आकृत्या काढा. त्याच्यामध्ये सेक्टर दाखवा, त्याच्यामध्ये आर्क दाखवा, त्याच्यामध्ये ट्रायंगल दाखवा, त्याच्यामध्ये सूत्र तयार करा. आणि मित्रांनो, या प्रकारे जर अभ्यास केला तरच तुम्हाला स्कोरिंगकडे जाता येईल. 2-3 मार्काचे प्रश्न सोडवणं अवघड नसतं, पण 4 आणि 5 मार्काचे प्रश्न किंवा स्पर्धा परीक्षेमधले येणारे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजलेली पाहिजे. तर मित्रांनो, कन्सेप्टला लाईक करा आणि कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. स्वतःला व्हाय हा प्रश्न विचारा. व्हिडिओ 2दा-3दा पहा. माझ्या परीनं जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि एक्सप्लेन करण्यामध्ये साहजिकच जास्त वेळ लागतो, व्हिडिओ मोठा होतो, आणि आपल्याला वाटतं हे 2 मिनिटाचं उदाहरण आहे, इतकं कशाला एक्सप्लेनेशन करतात सर. पण मित्रांनो, इतक्या उदाहरणापुरता आपल्याला आपला व्ह्यू मर्यादित ठेवायचा नाही. आपल्याला कोणतंही उदाहरण सोडवता आलं पाहिजे. आज नाही तर 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया शेवटचा क्वेश्चन घेऊन, प्रॉब्लेम सेट 7 मधील क्वेश्चन नंबर 12 घेऊन. तोपर्यंत सर्कल विषयी सर्व डेफिनेशन लिहा, फिगर काढा, फॉर्म्युले लिहा, प्रत्येक फॉर्म्युल्याचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.